अध्यात्माच्या मार्गावर नेणारी योगी कथा प्रकरण 3 शिक्षक म्हणून प्रवास. माझ्या सासऱ्यांनी स्वर्गीय अर्जुनराव वानखडे यांनी तत्कालीन आमदार व श्री शिवाजी शिक्षण संस्था केनवडचे अध्यक्ष स्वर्गीय रामराव झनक यांना वाशिम नगर परिषदेचे अध्यक्ष स्वर्गीय बाबाराव पाटील यांच्यामार्फत सांगितल्यानंतर मी श्री शिवाजी हायस्कूल केनवड येथे शिक्षक म्हणून रुजू झालो. त्यावेळी माझे शिक्षण BA पर्यंत झालेले होते. यथावकाश मी B.Ed पूर्ण केले. त्या शाळेतील मी व माझे सहकारी कृष्णराव ठाकरे, संभाजीराव वानखेडे आदींनी आमची शाळा समजून अध्यापनासोबत शाळा उभारणीचेही काम केले. त्यासाठी स्वतः विटा तयार केल्या. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून निधी गोळा केला. शाळेची इमारत उभी केली. शाळेच्या इमारतीसाठी तरोडी येथील इंदिराबाई देशमुख यांनी त्यांच्या 3 एकर शेतातील सागवानाची झाडे संस्थेला दान दिली. ती कापण्याची परवानगी काढणे व कापून त्यांच्यावर शासनाचे मार्किंग करून शाळेत आणणे यासाठी तरोडी येथे शेतात राहून ते काम करून घेतले. याकरिता मुख्याध्यापक कृष्णराव ठाकरे, शिक्षक संभाजीराव वानखेडे यांचे सहकार्य मिळत होते. तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष आमदार स्वर्गीय रामरावजी झनक यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीचे काम झाले. त्यांच्या बांधकाम मदतीसाठी मुंबई येथील कलावंतांचा मुंबईची माणसं हा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. त्यांची देणगी तिकिटे गावोगाव फिरून विक्री केली. संस्थेसाठी निधी उभा केला. सहकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध वा शिक्षणाविरुद्ध कोणीही रोष व्यक्त केला तर समोर जाऊन समोरच्या व्यक्तीचा रोष माझ्या स्वतःवर घेऊन त्यांचे समाधान करीत असे. आम्ही ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिकपणे केले. त्यामुळे आता कोठेही माझे विद्यार्थी भेटले की नतमस्तक होतात. तीच आमच्या सेवेची पावती. 13 ऑक्टोबर 1966 रोजी मला पहिला मुलगा अरविंद झाला. अभ्यासात हुशार होता. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. तो 5व्या वर्गात असताना 8व्या वर्गातील इंग्रजी व्याकरणासंबंधी प्रश्नांची अचूक उत्तरे देत असे. अरविंदने डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ही पदविका शासकीय पॉलिटेक्निक वाशिम येथून मिळवली. त्यानंतर शासकीय तांत्रिक विद्यालय वाशिम येथे त्याने गेस्ट लेक्चरर म्हणून नोकरी केली. सध्या तो मालेगाव शहरातील नाना मुंदडा विद्यालयात MCVC विभागात पूर्णवेळ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ संस्थापक अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा तो वाशिम जिल्हाध्यक्ष आहे. 19 ऑगस्ट 1968 रोजी मला दुसरा मुलगा श्याम झाला. तोही मेहनती आहे. त्याने पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून B.Tech कृषी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याने जिद्दीने अभ्यास करून MPSC परीक्षा उत्तीर्ण केली. तो सध्या अप्पर कोषागार अधिकारी म्हणून जिल्हा कोषागार कार्यालय वाशिम येथे कार्यरत आहे. सन 1975 साली माझ्या 3ऱ्या मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव नितीन आहे. तो BSc B.Ed झाला. तो श्री बाकलीवाल विद्यालय वाशिम येथे शिक्षक आहे. माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने भविष्यातील अनेक घटना मला दिसायच्या. मृत्यू तर कोणालाच टाळता येत नाही, परंतु अनेक आप्तेष्ट व मित्र यांच्या जीवावरचे संकट माझे गुरूंच्या आशीर्वादाने श्री नीलनाग श्री कुलस्वामिनी जगदंबेच्या कृपेने टाळण्यात मला यश आले. त्यामुळे अनेक मित्रांची श्री नीलनाग यांच्यावर असीम श्रद्धा निर्माण झाली. संकट काळात अनेकांना मार्ग दाखविला. त्यावेळी केनवडला राहायचो. माय व बापू माझ्या मोठ्या भावाकडे राहायचे. वडिलांना अस्थम्याचा त्रास होता. त्यांची
1978मध्ये तब्येत बिघडली. मी सुट्टीच्या दिवशी त्यांना भेटावयास येत असे. एके दिवशी त्यांना भेटण्यासाठी कुटुंबासह आलो. त्यांची तब्येत जास्त गंभीर होती. ते बोलतही नव्हते. मी मुक्कामी थांबलो. रात्री त्यांनी माझा हात हातात घेतला. त्यांनी मला सांगितले की मी मालेगावला राहत नाही, केनवडला तुझ्याकडे येतो. असे बरेच वेळा आम्ही बोललो. नंतर आम्ही झोपलो. सकाळी उठल्यावर त्यांनी तोंड धुवून चहा घेतला. नंतर अचानक त्यांचे डोळे स्थिर झाले. ते इहलोक सोडून गेले होते. माझे पितृछत्र हरपले. माझ्याकडे सर्व भौतिक सुविधा असूनही मी त्यांची सेवा करू शकलो नाही, याचे शल्य मनात आहे. 1979पर्यंत मी केनवडमध्येच राहत होतो. त्याच काळात मायबापूंच्या आग्रहास्तव मालेगाव येथे 2 एकर 2 गुंठे जमीन घेतली. पुढे हळूहळू शेतजमीन खरेदी केली. कुटुंबाला स्थैर्य मिळत गेले. माझी माय कौताबाई यांनी आम्हा भावंडांना काबड कष्ट करून शिकवलं. कष्टासोबत ध्यान आराधना ती करायची. रोज रात्री, कधीकधी सकाळी लवकर उठून ती ध्यान करायची. कधी ती जास्त आजारी पडली नाही. 12 फेब्रुवारी 1992 रोजी सकाळी उठल्यानंतर चहापाणी घेतल्यानंतर ती अस्वस्थ झाली. डॉक्टरांना बोलावून उपचार सुरू करण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मावळली. वडील अगोदरच गेले होते. माझ्यावरचे मातृछत्र हरपले. वरून सर्वात मिसळायचो, परंतु मनात मायच्या जाण्याचं शल्य होतंच. मायला श्री विठ्ठलचरणी जागा मिळाल्याचे श्री चंदनशेष महाराजांनी आम्हाला सांगितले. माझी माय श्री विठ्ठलाशी समरस झाली. त्या काळात शिक्षकांना पगार माफक होते. पगार वेळेवर होत नव्हते. बऱ्याच वेळा शिक्षकांना सावकारांकडून पैसे व्याजाने काढावे लागत. यातून त्यांची सुटका करण्यासाठी पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा विचार मनात आला. सर्व सहकाऱ्यांशी त्याबाबत विचारविनिमय केला. सहाय्यक निबंधक यांच्याशी चर्चा करून श्री शिवाजी विद्यालय पगारदार सेवकांची सहकारी संस्था मर्यादित केनवडची स्थापना केली. तिचा संस्थापक सचिव होतो. 30 वर्ष सचिवपद माझ्याकडे होते. त्या पतसंस्थेच्या माध्यमातून सहकाऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा सभासद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना फायदा झाला. त्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न, व्यवसाय, घर बांधणे, प्लॉट घेणे आदी कार्यात पतसंस्था सभासदांच्या पाठीशी होती. सर्व सभासदांच्या सहकार्याने पतसंस्था सक्षम झाली आहे. सहकाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असे. त्यामुळे ते मला त्यांची सुखदुःख सांगत. माझा विद्यार्थी व नंतर शिक्षक म्हणून सेवेत असलेला साहेबराव केनवडकर एके दिवशी माझ्याकडे आला. म्हणाला की मुलीची सोयरीक झाली आहे, परंतु हुंडा देण्यासाठी व लग्न करण्यासाठी पैसे कमी पडतात. त्यासाठी 1 एकर शेत विकण्याचा त्याचा विचार आहे. त्यावेळी मी विचार केला आणि मला अंतस्थ प्रेरणा मिळाली. याच्या पैशांची तरतूद होते. शेत विकण्याची गरज नाही. मी त्याला सांगितले की सध्या शेत विकू नको, 15-20 दिवस वाट पहा, नंतर आपण ठरवू. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेने निर्णय घेतला की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ओडी कर्ज देण्यात यावे. ती माहिती मिळाली. साहेबरावने ओडीसाठी अर्ज केला. त्याचे कर्ज मंजूर झाले. त्या रकमेत मुलीचे लग्न झाले. त्याचे शेत वाचले. माझ्या जीवावर संकट होते. ते मी मालेगावच्या बाहेर गेल्यावर टळू शकते याची कल्पना कुटुंबियांना होती. एके दिवशी सकाळी पत्नीने व मुलांनी मला आपण शेगावला जाऊ असे सांगितले. त्यासाठी कारची व्यवस्था केल्याचेही त्यांनी मला सांगितले आणि शेगावला गेलो.
श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. त्या दिवशी आम्ही मालेगावच्या बाहेर होतो. माझ्यावरचे संकट पूर्वसूचना मिळाल्याने टळले.